Social media no, this is for like corruption. Because our like child, like our brother and sister, like 17, 18, they just. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आमच्या गावच्या नदीवरती। तर इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे तर ही आहे आमची भारजा नदी। तर आता काही दिवसांनी आम्ही ना या नदीला बांध घालून मासेमारी करतो। मित्रांनो, आता सध्या आपल्या बाजूचंच राष्ट्र नेपाळ आहे, तर अक्षरशः ते भयानक परिस्थिती आहे। तिथलं सरकार उलथवलं आहे ते यंग जनरेशनने, जनरेशन झेड। जेन झेड, तर जे 20 ते 30 वयोगटातील जी मुलं आहेत, तर यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे सरकारला सुद्धा पायउतार व्हावं लागलेलं आहे। थोडंसं आपण चर्चा करूया या व्हिडिओमध्ये। तर नेपाळ हे आपल्या अगदी बाजूचंच राष्ट्र आहे आणि मित्रांनो, मी सुद्धा ठरवलं आहे की जर मी कुठल्या बाहेरच्या देशामध्ये जर जायचं म्हटलं बाहेर फिरण्यासाठी, तर मला पहिल्यांदा नेपाळलाच जायचं आहे। तर म्हणून मला असं आज नेपाळबद्दल बोलावंसं वाटलं। तर नेपाळ हे आहे ना हिंदू राष्ट्र आहे, मात्र नेपाळमध्ये बौद्ध धर्मीयसुद्धा खूप आहेत। म्हणजे बौद्ध आणि हिंदू धर्मीयांची संख्या नेपाळमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये। नेपाळमधील बरेचसे असे लोक आहेत ना, ते आपल्या आजूबाजूला काम करण्यासाठी असतात। आमच्याकडे सुद्धा ना, म्हणजे मे महिन्यामध्ये जसं की आंब्याचे कंपाऊंड असतात, तर त्यांची राखण वगैरे करण्यासाठी किंवा आंबे वगैरे काढण्यासाठी हे नेपाळी मजूर इकडे येतात बरेचसे। तर म्हणजे नेपाळची सीमा आहे ना, म्हणजे आपण जसं एखाद्या गावातून आपल्या दुसऱ्या गावात जातो, तशाच प्रकारे नेपाळमधून आपल्या भारतामध्ये येता येतं, भारतामधून नेपाळमध्ये सुद्धा जाता येतं। तर नेपाळचा जो आपला भारतीय रुपया आहे ना, तर त्याची किंमत नेपाळमध्ये जाऊन ना थोडीशी वाढते। जसं की आपला 1 रुपया असेल, तर तिकडे नेपाळमध्ये गेल्यानंतरला त्याचे 1 रुपया 60 पैसे होतात, म्हणजे वाढतात। तर नेपाळची राजधानी ही काठमांडू आहे, तुम्हाला माहिती असेल। तर अक्षरशः तिथे जे यंग जनरेशन आहे, तर असं म्हटलं जातं की आता की तिथे सांगितलं जाते की तिथे सोशल मीडियावरती बंदी घातली, त्यामुळे सर्व हे जे तरुण आहेत ते भडकली आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। तर तसं नाही आहे, एक कारण झालं। मात्र सोशल मीडिया बंद का केलं? कारण का तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू होता। जसं की तिथे तुम्हाला माहिती असेल की तिथे राजेशाही चालू होती पूर्वी। जसं की 2008मध्ये राजेशाही संपली आणि त्यानंतरला मग 2008 पासून लोकशाही चालू झाली। लोकशाहीप्रमाणे देश चालू झाला, तर तिथे मग सत्ता स्थापन केली गेली। तर तिथे वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली। या पक्षांची सत्ता आली किंवा जे पंतप्रधान म्हणून बनले, तर त्यांनी तिथे लोकांना, मुलांना, असे यंग जनरेशनला आहे ते रोजगार वगैरे देणं सोडून त्यांनी त्यांचंच म्हणजे कसा फायदा होईल हे बघितलं। तर तिथे जे पंतप्रधान होते त्यांची फॅमिली तेच कुठेतरी सगळीकडे दिसत होते किंवा त्यांचीच भरभराट होत होती। यंग जनरेशन आहे त्यांना कोणत्याही प्रकारची जॉब वगैरे अशी काही डेव्हलपमेंट होत नव्हती। नेपाळमधील बरीचशी लोक रोजगारासाठी आहे ना, यंग जनरेशन बाहेरच्या देशांमध्ये जातात। आता तुम्हाला माहिती असेल युक्रेन वगैरे युद्ध चालू आहे, रशिया युक्रेन, तर त्या युद्धामध्ये सुद्धा हे नेपाळी तरुण आहेत ना, त्या युद्धामध्ये सुद्धा गेलेले आहेत। पैसे देऊन त्यांना तिकडे बोलावलं। बुरखाई जमात नेपाळमधील आहे, ती खूप डेंजर आणि साहसिक समजली जाते। तर संरक्षण वगैरे किंवा सिक्युरिटीमध्ये अशा प्रकारे त्या लोकांचा जास्त सहभाग दिसतो। तर ही गुरखाई जमात त्यासाठी म्हणजे विशेषतः त्यासाठी प्रसिद्ध आहे। तर हे लोकांनी म्हणजे त्यांचा उपयोग आहे ते रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा करण्यात आला। त्या लोकांना पैसे देऊन तिकडे युद्धासाठी लढण्यात बोलवण्यात आलं आणि तिथे बरेचसे तरुण आहेत त्यांना मारले गेले। तर आता तिथे अक्षरशः काय चाललं आहे की जी सत्ता होती ज्या पक्षाची, तर त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू होतं। तर आता तिकडे समोर ना एक पक्षी असा बुडाला आणि मासा घेऊन उडून गेला माझ्यासमोरच, पण ते तिकडून दाखवता आला नाही, लगेच बुडाला आणि तिकडून पटकन उडून गेला। तर अशा प्रकारे तिथे भ्रष्टाचार चालू आहे आणि भ्रष्टाचार विरुद्ध तरुणांनी आहे ते आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतरला मोठ्या प्रमाणात त्या सरकारविरुद्ध
आवाज उठवला जात होता आणि त्यानंतर मग सोशल मीडिया यावरती जास्त त्यांना म्हणजे आवाज उठवला जात होता किंवा त्यांच्याविरुद्ध जास्त बोललं जात होतं सोशल मीडियावरती. तर सोशल मीडियावरती अशा प्रकारे जास्त सरकारविरोधात आवाज उठवला जातो हे दिसल्यानंतरला त्यांनी मग त्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तर अशा प्रकारे तिथे बंदी घालण्यात आली. त्याला थोडी दुसरीसुद्धा कारणं आहेत, परंतु हे मेन कारण होतं. तर अशा प्रकारे बंदी घातल्यानंतरला जो तरुणांचा जो आवाज होता ना तो कुठेतरी दाबला जात होता. म्हणजे आता त्यांना ते व्यक्त कुठे होणार. तर अशा प्रकारे मग त्यांच्या जो भावनांचा आहे ना तो भडका उडाला अक्षरशः. तर म्हणजे एक प्रकारे हा भ्रष्टाचार आहे तो त्याच्याविरुद्ध कोणी आवाज उठवूच नाही अशा प्रकारे त्या तिथल्या सरकारची म्हणजे मनस्थिती होती. आणि अशा प्रकारे जेव्हा ते बंदी घातली त्यानंतरला मात्र तरुणांच्या भावनांचा भडका उडाला. प्रकारे आंदोलन झालं आणि अक्षरशः ते आंदोलन इथपर्यंत पोचलं की ती पार्लमेंटची बिल्डिंग म्हणा सरकारी जी मालमत्ता होती त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा सरकारला वाटलं की थोडं शांत होईल, परंतु ते अक्षरशः वाढतच गेलं. त्यानंतरला नेपाळ सरकारने या आंदोलकांवरती अक्षरशः गोळ्या घालण्याचे फरमान दिलं. लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं. एकोणीस लोकांना या तरुण लोकांना मारण्यात आलं गोळ्या घालून. त्यानंतरला मात्र तरुणाई अक्षरशः भयंकर चिडली आणि मग आता जे काय होईल ते होईल, मेलो तरी चालेल. Instead of putting some like injured people, they are putting this government people or police so that they can attack us, so that they can save them. So this is the major like problem which we have. Yesterday they did same thing. They just like took political member to save from us, not the victory, not the like injured people. So much like corrupted this. परंतु या विरुद्ध आता लढायचंच अशा प्रकारे त्या लोकांनी म्हणजे तरुणांनी निर्णय घेतला आणि अक्षरशः जो तो रस्त्यावरती उतरला आणि फायनली सरकारला पाय उतार व्हावं लागलं. अशा प्रकारे नेपाळमध्ये हे सत्तापालट झालेलं आहे आणि पुढे काय होते ते बघूया. हे आंदोलन जेव्हा चालू होतं ना तर प्रत्यक्ष त्या आंदोलनामध्ये म्हणजे एकमेकांना मदत केली जात होती. तिथे एकमेकांना अक्षरशः म्हणजे आपण या सरकारविरुद्ध लढतो हे ह्या त्या आंदोलनातून दिसत होतं. कोणाला एखाद्या वेळी काही जखम झाली तर दुसरा व्यक्ती आहे तो त्याची काळजी घेत होता. ओळख नाही आहे परंतु तो आपलाच आहे, कारण का तो आपल्या बाजूने लढतोय, तो सरकारविरुद्ध लढतोय हे त्या आंदोलनातून दिसत होतं. म्हणजे अशा प्रकारे सर्वजण एक झाली होती, मनाने एक झाली. एक म्हणजे ते जे आंदोलन करते होते ते एक कुटुंब बनलं होतं अक्षरशः. त्या आंदोलनातून आपल्याला दिसतं. जेव्हा तुम्ही हे पाहताना तेव्हा ते तुम्हाला जाणवतं की अशा प्रकारे किती लोकांच्या मनामध्ये या सरकारविरुद्ध म्हणजे कशा प्रकारे भावना असतील. कारण किती अत्याचार, एक प्रकारे अत्याचार, किती भ्रष्टाचार हा वाढला असेल तिथे. एक प्रकारे कोणतीच संधी नव्हती, ना रोजगाराच्या संधी, ना काही डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे काही होत नव्हतं. त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे या तरुण वर्गाचा आहे तो
भावनांचा भडका उडाला आणि हे आंदोलन झालं. तर जो काही हा भ्रष्टाचार वाढला आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आपल्याला कोणतीच संधी नाही आहे, कोणतीच डेव्हलपमेंट होत नाही, तर त्याच्याविरुद्ध लढताना ते सगळे एक झाले होते आणि एक कुटुंबप्रमाणे लढत होते. तर हे त्यातून आपल्याला जाणवतं. तरुणांनी अक्षरशः जे नेपाली सरकारमधील जे कोणी व्यक्ती होते तर त्यांना अक्षरशः पळवून मारलं. हे थोडंसं वाईट वाटतं की जे माजी पंतप्रधान होते तर त्यांच्या पत्नीला त्यांनी जाळून मारलेलं आहे. तर असं नको करायला पाहिजे होतं. परंतु भावनांचा उद्रेक उडाल्यानंतरला जर भ्रष्टाचारी सुधरतच नसेल, तो फक्त त्याचंच बघत असेल, तर मात्र अशा प्रकारे मग भावनांचा उद्रेक होतो आणि मग मात्र कुठेही नुकसान फायदा काय बघितला जात नाही. जे काय होईल त्यासाठी मग लढण्यासाठी कोणीही तयार होतो. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या भारतामध्ये काय चालू आहे? भारतामध्ये आपल्या भ्रष्टाचार आहे का नाही? तर तुम्हाला काय असा अनुभव आले असतील भ्रष्टाचाराचे, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. सलाम आहे त्या नेपाली तरुणांना ज्यांनी या सरकारविरुद्ध आवाज उठवला आणि या भ्रष्टाचारी सरकारला पाय उतार केलं. तर लवकरच तिथली परिस्थिती सुधरेल. नक्कीच नेपाळ हे राष्ट्र एक नव्या उंचीवरती जाईल. तिथे नक्कीच सुधारणा होतील आणि नक्कीच आपल्याला एक नेपाळ हे राष्ट्र आहे ते एक चांगल्या प्रकारे डेव्हलप कंट्री होप की तसं होईल. आणि लवकरच आपल्याला जर संधी मिळाली, आपलं जर पुढे ठरल्याप्रमाणे झालं, तर आपण नक्कीच पुढे कधीतरी नेपाळला जाऊ. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. चला तर बाय.